इह दातुमस्य यतिपुङ्गवस्य सा महनीयरत्नमथरत्नगर्भया धृतमन्तराप्तु सुधितादरा भुवो विवरं विवेश विवशेव संभ्रमात। अथ म्हणजे गुरूंच्या राघवेंद्र स्वामींच्या आगमनानंतर इह म्हणजे या कावेरी आणि समुद्राच्या संगमाच्या मुखाजवळ यतिपुंगवस्य म्हणजे यतिश्रेष्ठ असणाऱ्या या राघवेंद्र स्वामींच्या महनीय रत्नम श्रेष्ठ अशा रत्नाला दातुम देण्यासाठी उदितादरा म्हणजे आदर उत्पन्न झालेली श्रद्धा उत्पन्न झालेली अशी सा अशी ती कावेरी नदी रत्नगर्भया म्हणजे जिच्या गर्भामध्ये रत्ने आहेत अशी भूमी धृतम म्हणजे रत्न अंतरा म्हणजे आतमध्ये आप्तुम म्हणजे मिळवण्यासाठी संभ्रमात शीघ्र विवशा म्हणजे विवश असलेली विवेशेव म्हणजे प्रवेश केल्यासारखी झाली। कावेरी नदीचा जिथे समुद्राशी संगम होतो तिथे तो पूर्ण प्रवाहाने होत नाही तर छोट्या छोट्या शाखांनी विभागून असा होतो। त्यामुळे दिसताना असे दिसते की कावेरी जणू काही समुद्रात न शिरता भूमीमध्येच शिरत आहे। या भौगोलिक रचनेचा नारायणाचार्य उत्प्रेक्षेसाठी वापर करतात। नारायणाचार्य सांगतात, जेव्हा राघवेंद्र स्वामीजी कावेरी संगमाच्या ठिकाणी स्नानासाठी दर्शनासाठी आलेले असताना राघवेंद्र स्वामींना पाहून कावेरीस अतिशय श्रद्धा उत्पन्न झाली, आदर उत्पन्न झाला आणि या यतिश्रेष्ठांना आपण काय बरे द्यावे असा विचार करून भूमीमधील रत्ने शोधण्यासाठी म्हणजे भूमीमधील रत्ने शोधून ती आपण या स्वामींना या यतिश्रेष्ठांना अर्पण करावीत अशा विचाराने जणू काही ती विवश होऊन भूमीमध्येच शिरली।